आमच्या पक्षाचे एम्प्लॉय फॉरवर्डाचे कन्व्हेनर बाब जॉन नजारेत, तसेच आमचे सांत आंद्रे मतदारसंघाचे उमेदवार तसेच फुडले आमदार बाब जगदीश बोबे, तीन दिसा पयलीं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE हांच्यांनी देशभराचो जो अनएम्प्लॉयमेंट रेशो आसा हो डिक्लेअर केल्लो आनी हातून अशें दिसून आयले की गोंय सरकार जे आसा हांका खरें म्हणल्यार आमी परबी दिवपाक जाय. वी कॉंग्रॅच्युलेट चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत फॉर टेकिंग द स्टेट in number 2 position from number 3 position in the month of February. गोंय तिसरे पावणार आशिल्ले. मुख्यमंत्र्यान इतले बरे तरेन काम केले की खूप प्रोजेक्ट्स हाडली. ह्या दिसांनी एडवर्टायजो काडले नोकरींच्यो आणि इतले बरे काम केले की गोंय मार्च म्हयन्यान सेकंड पोझिशनार पावले. जेन्ना इंडियाचो जो एम्प्लॉयमेंट आसा रेशियो हो 6.5 आसा. इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट डिक्लाइन्स टू 6.5% in March, whereas Goa government म्हणजे नंबर बरो आसा 22 चड न्ही, सो मुख्यमंत्र्याक तो सेकंड पोझिशनाचेर पावला आणि गोंय अनएम्प्लॉयमेंट रेशियोचेर फेब्रुवारीच्या तिसऱ्या पोझिशनार आशिल्लो, हाच्या वयल्यान मार्च म्हयन्यान दुसऱ्या पोझिशनार पाविल्लो आसा. सो हातून ते कशें पावले हे आमी चिंतपाक इन्व्हेस्टिगेट करपाक लागले. तुमकां याद जातले मित्रांनो की 2019 वायब्रंट गोवा समिट म्हणून सरकारान केले आणि सरकारान सांगले की वायब्रंट गोवा समिट हे गोंय सरकाराचे म्हणून. हाजेर जेन्ना आमी चौकशी करपाचो स्टार्ट केले तेन्ना आमी चौकशी करपाक स्टार्ट केले हाजेर आमकां कळून आयले की Vibrant Goa was not a government of Goa program. Rather, it was Vibrant Goa Foundation. Foundation word लिपयले. आणि या Vibrant Goa Foundationाक सरकारान जवळजवळ 2 कोटी रुपया दिले टू ऑर्गनाइज इट. आता हे Vibrant Goa Foundation आसात 4 ते 5 लोक जे मुख्यमंत्र्याचे सारखे क्लोज. काही लोक मुख्यमंत्र्याक भाषणाय करून दिता म्हणून आयकला. सो हांका रिहॅबिलिटेट करपाक हांची फी फारीक करपाक हे 2 कोटी ते वायब्रंट फाउंडेशन नावान दिल्ले काय की म्हणून आमकां सिरियस दुबाव येता. तुम्ही म्हणटले आमी कित्याक अशें म्हणटात काय म्हणून. मुख्यमंत्र्यान सांगिल्ले की वायब्रंट गोवा फाउंडेशनाचे वायब्रंट गोवा जे जाल्ले हांगा 10,000 नोकऱ्यो जनरेट जातली म्हणून आणि कितलीशी कोट्यांचे प्रपोजल आमी सायन केले म्हणून. हाजेर एक प्रश्न घालो अनस्टार्ट पयर जाल्ल्या हाजेर सेशनान आणि प्रश्न क्लियर कट आशिल्लो की द अमाउंट ऑफ मनी स्पेंड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ गोवा एक्सटेकर फॉर वायब्रंट गोवा. सर, गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड has spent 2 crores of total amount of money from government exchequer on vibrant Goa. The details of the name of the agency is Vibrant Goa Foundation. म्हणजे व्हॉट ट्रस्ट प्रायव्हेट. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, हे तुमकां आमी सांगिल्ले की व्हॉट आर द बेनिफिट्स एक्युअर टू गोवा ऑन अकाउंट ऑफ होल्डिंग द वायब्रंट गोवा फाउंडेशन. आता हांगा मजा पळयात तुम्ही. पण मुख्यमंत्री कितलो फटींग काढतात फटींग हो तुम्ही पळयात. रिप्लाय येता वायब्रंट गोवा हॅज सर्व्ड एज अ नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म वेअर द स्टेट हॅज बेनिफिटेड फ्रॉम गॅदरिंग की इन्फॉर्मेशन ऑन एमर्जिंग ट्रेंड्स इन द बिझनेस सिनारिओ. 2. द प्लॅटफॉर्म गिव्हन ऑपॉर्च्युनिटी टू गोवन ट्रेडर्स manufacturer to understand government procedure scheme and services across sectors. The third, Vibrant Goa has encouraged department to improvise online systems
Why a government third party agency, and what improvement they have done for online systems? Fourth, the platform has helped the state in identifying key projects. Fifth, infrastructure and connectivity sector specific initiative, and B, IT infrastructure land and plot allotment. म्हणजे तुम्ही वायब्रंट गोवाच्या नावाचेर रियल एस्टेट रॅकेट करपाक उठिल्ले, सो नोकऱ्याचे भय हाजेर. वेर इट सेज गव्हर्नमेंट ओन रिप्लाय ऑन द फ्लोर ऑफ द ऑगस्ट हाऊस की 10,000 नोकरी जनरेट झाल्या किंवा इतले नोकरी जनरेट झाल्या. 2014 जेन्ना आयबीबी सेटअप केल्लो तेन्ना तुम्ही वेबसायट काडून पळया आयबीबीची, थंय आसा की 50,000 नोकरी जनरेट जातल्यो. सो मुख्यमंत्र्यान सांगपाक जाय 14 ते 19 पर्यंत कितले बॅकलॉग उरल्यो आणि 19 नंतर आज पर्यंत कितले झाले, कितले नोकरी तुम्ही दिल्यो. आणि जेन्ना आनी मागीर सीएमआय सारखे इन्स्टिट्यूशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटाक रिपोर्ट दिता, हे म्हणतात की एम्प्लॉयमेंट एज गोवा हॅज कम सेकंड पोझिशन फ्रॉम द थर्ड पोझिशन. तर काल खंय तरी आमी स्टेटमेंट वाचतात सरकाराचो की वी हॅव सिरियस डाऊट ऑन द रिपोर्ट्स. म्हणजे सरकाराक जर एक्सपोज जाता रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटाचो रिपोर्टा वयल्यान, देन गव्हर्नमेंट ऑफ गोवा कास्ट सिरियस एक्सपोजन ऑन दॅट रिपोर्ट. सो हातून एक कोण जाता की वायब्रंट गोवाच्या नावाचेर अनएम्प्लॉयमेंट जे आसा गोंयांत हे प्रचंड प्रमाणात वायब्रेट जाल्ले आसा. आणि सिरियस डाऊट येता की 2 कोटी रुपये तुम्ही कोणा खातीर दिल्ले. कोण तुमचं भाषण मुख्यमंत्र्याचे भाषणां बरोवन दिता काय मुख्यमंत्र्याचो कोण पार्टनर आहा तातून ते फाउंडेशनान, कोणा खातीर दिल्ले तुम्ही हे. आणि नोकऱ्यो खंय, म्हणजे तुम्ही मतां खातीर युवकांक पिशान काडपाची तुमची कामां सुरू जाल्ली आसा. आणि गोवा फॉरवर्ड पक्ष बाब विजय सरदेसाय नेतृत्वा सकल हातून फुगी बसचो ना. तुमकां ऑन दी फ्लोर ऑफ दी हाऊस विजय सरदेसायन सारको एक्सपोज केल्लो आसा फाटल्या दिसांनी. तर तुम्ही पळयला आसतलें मुख्यमंत्र्याक सादो प्रश्न विचारलो मायनिंगाचेर, हू ओन्स द नॅचरल रिसोर्स काय म्हणून. ही कुडंट आन्सर दॅट. म्हणजे मागीर जांकां तकली आसा तांचेर मागीर इन्फरियोरिटी कॉम्प्लेक्स करप मुख्यमंत्र्यान. हो प्रॉब्लेम मुख्यमंत्र्याचो जाल्लो आसा. सो वेळ लागचो ना दॅट वी रीच ऑन नंबर 1 पोझिशन इन नेक्स्ट मंथ. म्हणजे प्रमोद सावंतान इतले बरे काम केल्ले आसा की गोंय फ्रॉम थर्ड पोझिशन इन अनएम्प्लॉयमेंट हॅज कम अप टू सेकंड पोझिशन. आणि आता म्युनिसिपालिटी इलेक्शन चालू आसा आणि अशा वेळाचेर आमी म्हणटात की गाजर दाखयतात. आता नोकऱ्यांचे अशे गाजर भायर सरतले सरकाराचे. गाजर तुम्ही पळयला आसतले. म्हणजे तांचोच रिपोर्ट येता वायब्रंट गोवाचो. नोकऱ्याच्या संदर्भात कांयच ना. नो नथिंग, नॉट अ सिंगल स्टेटमेंट हॅज बीन डन विथ रिगार्ड टू एम्प्लॉयमेंट. आणि मागीर भाशणांनी ठोकप 10,000 नोकऱ्यो, 50,000 नोकऱ्यो, 30,000 नोकऱ्यो. आता म्हणतात की मुख्यमंत्री कितें स्टायपंड स्कीम. तुम्ही तो बजेट काढून पळयात, वरचो जो बजेट दिला तो काढून तुम्ही पळयात आणि फाटले 3-4 वर्साचे बजेट पळयात. तेच कॉपी पेस्ट कट कॉपी पेस्ट कट कॉपी पेस्ट. हांवें एका बऱ्या जो एक्सपर्ट आसा इकॉनॉमिक फिल्डातलो, जो एक बरो प्रोफेसर जावन ताका हांवें विचारलें वॉट इज युअर रिएक्शन ऑन बजेट ऑफ दीस काय म्हणून. तो मनीस आमचो पक्षाचो काय न्ही. सो ताणें म्हाका एक वर्डान रिप्लाय केलें, दिस बजेट इज फूल्स पॅराडायज म्हणून. म्हणजे तो आर्टिकल आम्ही बरोवपी पेपरांचेर ऑन इकॉनॉमी. सो ही टेक्स्टेड मी ऑन व्हॉट्सएप सेइंग बजेट इज फूल्स पॅराडायज म्हणून. आणि प्रुडंटानूय परत दाखयला की जशे 21,000 इज नॉट इवन 21,000 crores म्हणून 3,000-4,000 कोटी मायनस आहा म्हणून. सो म्हणून आम्ही मागता सरकारान हाचेर सारखे क्लियर येवचे. आणि प्रमोद सावंतान आणि सरकारान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारान जे भुरग्यांक पिशान काडपाचें सुरू केला नोकऱ्या संदर्भात हे थांबोवचे. तशेंच गव्हर्नमेंट सर्वंटांक आमी मागतात की आता जे नोकरी सुरू जाला हाचेर तुम्ही भानगड्यो करपाचे भानगडीत पडनाकात. आमची नजर प्रत्येक डिपार्टमेंटाचेर आसा, प्रत्येक बारीक हाचेर आसा. मागीर तुमकां हायकोर्ट आनी सुप्रीम कोर्ट फेस करचो पडटलो. आनी मागीर थंय भायर पडटकच मुख्यमंत्री डीएमए कसो होलसेल विकलो रिजर्वेशना टायमार की रिजर्वेशन आमी करूना, डीएमएची मिस्टेक म्हणून. तशें मागीर हे जीपीएससीचे ऑफिसर जे आसतले आमचे गोंयचे हांकां होलसेलाच्या भावान
हे सरकार विकून उडयतले. सो म्हणून सरकारी नोकरांकडे मागता, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांकडे मागता, गॅजेट ऑफिसरांकडे मागता की सरकार जे सांगता तर बळे पडनाकात, फायलेचेर कितें नोटींग फिटींग घालूंक जाय सारखे घालात, कायद्याच्या चौकटीत रावन घालात. कारण गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येक हाजेर बारीकसाण नजर आसतली, विजय सरदेसायाची बारीक हाजेर नजर आसतली. LAQ Unstart 4 answered on 30th March. Unstart 4. आता तुका दिता हांव कॉपी व्हॉट्सएपार घालता, कॉलाज केला तुमकां आनी शेअर विथ यू. सो हातून आनी त्या भायर आता बजेटान मुख्यमंत्री सांगता की IPP असले प्रोजेक्ट आमी करतले की 37,000 नोकऱ्यो दितले म्हणून. वरच्या बजेटान म्हळा 37,000 नोकऱ्यो. अरे खंयच्यो नोकऱ्यो ह्यो? Please stop fooling the innocent youths of the state. खंयच्यो? बीजेपीचे आम्ही सांगपाक जाय तुमकां, दर इलेक्शन लागीं येता तेन्ना नोकऱ्यो काडप. आतां सांगली गाजर दाखयतात ते मागीर कशें गाजर आवडटालो तर गाजर दाखोवप आनी मागीर आपल्याक अट्रॅक्ट करप आनी मागीर काम जातकच बाय बाय. क्लासीक केस डीएमए असो वापरलो की रातचे 1 भवनान बसून रातचे 2 मेरेन तांकां दिसता आमकां काय कळना म्हणून. मुख्यमंत्री सर मोदीच आमचे मनीस आहात, रातचे 2 मेरेन ते बसल्यात आनी हे करतात रिझर्वेशन म्युनिसिपालिटीचे. आनी मागीर कोर्टान वचून जिखतकच ताका विकलो बाबडे होलसेल. सो दिस इज अ लेसन फॉर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ऑल्सो. डोंट लिसन टू दिस मोस्ट करप्ट unethical government. दुसरे इश्यूज पळयत this is one of the issue. काल yesterday the government seems to have notified the new motor vehicles act आणि certain new fines and everything. तुमकां दिसता it should be implemented, though the minister says it has to be implemented. रस्ते ना हे ना, you know how the सगळं सारकें आसा. फाटले आमी आता तुम्ही मुख्यमंत्र्याचे भाषण आयकलां आसतलें, कागदार भाषण की 4 महिन्यात हॉट मिक्सिंग आम्ही कंप्लीट करतले. आता एप्रिल मे म्हयन्यात नॉर्मली कशें आसता, आमी गव्हर्नमेंटान आशिल्ले बाय मे 15 कट ऑफ डेट आसता फॉर एनी डेव्हलपमेंटल वर्क, स्पेशली रोड्स. मागीर 2 महिने पावसाचे. आता खंयच्यान आता कसली टेक्नॉलॉजी हाडल्या, आता ही सावंतवाडीची टेक्नॉलॉजी काय खंयची टेक्नॉलॉजी आमकां खबर ना. पावसा आमी हॉट मिक्स सरकार करतलो जाल्यार तर अंटील एंड अनलेस इन्फ्रास्ट्रक्चर इज इन प्लेस आय डोंट थिंक सो खंयच हे इम्प्लिमेंट करूंक जाता. फॉर एक्झाम्पल तुका बारीक एक्झाम्पल दिता. आयज आनी खूब मेसेज येता की रेव पार्टीज आर ऑन, लेट नायट पार्टीज आर ऑन, फुल फ्लेज. आता म्हाका कळून आयला की जे साऊंड मेजर करपाचे जे मशीन आसता, डेसिबल चेक करपाचे, जे कलेक्टराच्या ऑफिसांनी आसा, तुम्ही चेक करा. इट इज नॉट इवन कॅलिब्रेटेड. जस्ट चेक. इज अ सिरियस लॅब्स न्ही. आणि ज्या दिसा सेक्शन 144 नोटीस काडटा सरकारूच, त्या दिसा मागीर नॉट कलेक्टराचो आनी सिनियर ऑफिशियल जे आसात IAS IPS तांचे फोन ऑफ जाता. मागीर बकरे जातात गोंयचे आमचे ऑफिसर्स बारीक जे आसात, कारण ते एक्शन घेतात तांचेर सरकार प्रेशर हाडटा. म्हणजे सरकार हॅज बिकम बनाना रिपब्लीक. आता तुम्ही पळयला आसतलें श्रीनाथ कोटवाळेचे ट्रान्सफर, ताका जे सडींतल्यान कित्याक काडलो हे तुम्ही चेक करात. Whether he was forced to sign certain bills which were not proper, whether he refused to sign, that's why whether he was shunted out from there. And त्याच्यानंतर त्यांना ऑर्डर येता, he has been posted for Panjim Smart City. आणि मागीर एक राजकारणी फोन करता सांगता सॉरी आपल्या जर प्रेशर आसा तुका काडचो पडटलो. म्हणजे सी द स्टेट ऑफ अफेअर्स. पोलीस डिपार्टमेंटान उठसूट दिसाक ट्रान्सफर येता. आता काल म्हाका कळून आला की जी ट्रान्सफर येता ती दिसाक खंय 3-4दा ड्राफ्ट चेंज जाता आवडच्या पयलीं. म्हणजे सरकाराक इतलें कळपाक जाय की प्रत्येक डिपार्टमेंटान आमचे मनीस आसात, हे सरकार कितें करता, खंय खोकता, खंय कितें करता, हे प्रत्येक गजाली आमच्या नदरेक येतात. आनी वी विल टायम एंड अगेन एक्सपोज एंड ब्रिंग दिस आउट इन पब्लीक डोमेन. And with regard to your question, we should not have implemented till and until unless are we equipped. पहिले रोड टॅक्स भरता सगळे करता, पण ताजेरूच जर
सारखे रस्ते मेळना लोकांक तूं फायल खंयचो घालतलो कारण नोटिफिकेशन रेट्स जर पळयत तूं इट इज सो हातून दोन गजाली जावंक शकता एक की मंत्र्याक कितें तरी जाय ना जाल्यार सरकारा कडेन पयशे ना वीच गव्हर्मेंट शूड एक्सेप्ट इन पब्लीक की आमचे कडेन पयशे ना आमी भिकारी जाल्यात म्हणून आणि म्हणून ते कलेक्ट करप म्हणजे हे अशें इट इज ऑल हे तूं काडून पळय न्ही गव्हर्मेंट हॅज बिकम बनाना रिपब्लीक this what I've exposed now on unemployment thing. When India's rate is declined, Goa's rate goes up. And government spends 2 crores for the Vibrant Goa Foundation. Chief Minister makes a remark saying that 10,000 jobs will be given. And in reply, Gazar. Nothing is there. Now, department has one answer. उत्तरा जर पळयत तूं असेंब्लीच्या काडून फाटले जेन्ना जाला ते तूं हांसतलो म्हणजे ऍटलीस्ट आय एम थँकिंग द ऑफिशियल्स फॉर दिस द हॉनेस्ट आन्सर आय थिंक गिवन बाय बिकॉज दिस अल्टिमेटली दिस आन्सर्स आर गिवन बाय गव्हर्मेंट ऑफिशियल्स सो गव्हर्मेंट इज प्रमोद सावंत गव्हर्मेंट इज फुलिंग द पीपल अँड यू शुड स्टॉप दिस इमिडिएटली म्हणजे आता भुरग्याक 200 रुपया पर फॉर्म खर्च करता त्यात तुका सांगता न्हू सरकार भिकारी जाल्ले आसा आनी कडेन पयशे ना आनी नोकरी आनी खंयच्यो दितल्यो You need 200 crores plus per month on salaries. दुर्गादास तू ह्या गजाली कशें पळयता सगळे ऑनलायन म्हणटा आणि आता जेन्ना गव्हर्मेंट जॉब काडटा तेन्ना फिजिकल फॉर्म्स ते लोक हे करता आणि दॅट टू ते लोक व्हेरी हाय चार्ज करता 100% it should be online. प्रधानमंत्री म्हणटा डिजिटल इंडिया मेक इन इंडिया हांगा प्रमोद सावंत म्हणटा कम अँड स्टँड इन क्यू वता राव उबे नॉट ओनली दीस तुवें फॉर्माची खबर काडली टू जस्ट गो थ्रू द वेरियस फॉर्म्स नाव हे म्हाका पयर कळ्ळां इवन आरटीओन ऑल द रेट्स आर डबल इट सीम्स यू जस्ट चेक तुम्ही चेक करा हांव चेक करता बिकॉज सगळे कडेन रेट सगळे डबल केल्या हाचो अर्थ कितें दिस इज सिग्नलिंग दॅट गव्हर्मेंट इज फायनान्शियली बँक नॉट ओनली मोरली बँकरप्ट बट दिस गव्हर्मेंट इज कम्प्लिटली फायनान्शियली बँकरप्ट त्यांनी एक क्लॅरिफिकेशन इश्यू केला ऑन दॅट अनएम्प्लॉयमेंट थिंग दॅट इट इज गॉन डाऊन the rate how it is gone down see man in February it was state reports third highest employment at 21.1 in February this time it is gone to 22 point something 8 they are claiming it is 10%. how it can claim आजा पयली कमी आशिल्ल्यो तेन्ना सारखे आसा in 2019 December it was 34%. See I come with records I am not Pramod Sawant to just speak anything blunt. आम्ही रिसर्च करून आम्ही जे उलयता आम्ही सारखे तकलेन धरून उलयतात आणि आम्ही स्टडी करून येतात and we are not busy counting mining trips we are busy working for the welfare of the people of the state so सरकार तांचे डिक्लाइन जाता तेन्ना तो रिपोर्ट सारको सीएमआयचो हा आणि वाडटा तेन्ना रिपोर्ट सारको न्ही Whereas म्हणजे आता रिपोर्ट आला की इंडियाचो जो रिपोर्ट अनएम्प्लॉयमेंट इज डिक्लाइन नॅशनल एव्हरेज इज 6.5 म्हणजे हो सारको न्ही तर प्रधानमंत्री आमकां बरोवचे पडले की तुजो जो डिक्लाइन जाला हो सारको न्ही म्हणून तुजो मुख्यमंत्री सांगता म्हणा